कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कुठे होतीस तू? किती शोधलं मी तुला, तू डायरेक्ट घरात आलीस। मला कॉन्टॅक्ट करायचा ना, मी आणलं असतं तुला या घरात जसं आधी आणलेलं, पण तू तर विचार तोच केला होता मी। पण नंतर माझ्या लक्षात आलं तुमच्या त्या टर्म्स अँड कंडिशन्स, हे करू नको, ते करू नको, प्रेमात पडू नको, सोबत राहू नको, मूल बाळ नको, त्यापेक्षा म्हटलं सरळ घरातच यावा। वाव, हिम्मत दाखवली असं तू। पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या समोर ऐश्वर्या मेहंदळे उभी आहे। तुझं या घरात माझ्याशिवाय पान हलणार नाही असं तुम्हाला वाटतं, वाटत नाही, असंच आहे। काही गोष्टींसाठी प्लॅनिंग लागतं आणि मला नाही वाटत तुझ्या आयुष्यात कोणत्याही गोष्टी प्लॅनिंगने होत असतील। सगळ्याच गोष्टींना काय प्लॅनिंग लागतंय? काही गोष्टी अनप्लॅन्ड सुद्धा चांगल्या होतात। जास्त बोलू नकोस हं। तुला पण माहिती आहे, या क्षणी मी तुला या घरातून बाहेर फेकू शकते, पण तुम्ही असं करणार नाही, कारण आपल्या दोघांना माहिती आहे तुम्हाला माझी गरज आहे। काय ग, घरात अचानक एवढी शांतता का? हा, काही घडलंय का विशेष? हा मी पण कशी विसरभोळी आहे ना। आत्ताच नाही का घडलं एवढं मोठं महाभारत। अस्मी आली आहे ना तुझी सवय। पण असू दे, ते माझ्यासाठी महत्वाचं नाही। आता मी तुला काय सांगतेय ते नीट ऐक। उद्या ताराची खूप मोठी कॉम्पिटिशन आहे, खूप मोठी। तिथे तुला ताराची मदत करायला यायचंय, कळतंय ना? अगं बोलत का नाहीयेस काही? सावली, तुझ्या चेहऱ्यावरचा असा रंग का उडालाय ग? हा, तुला नाही माहित? तिच्या चेहऱ्यावरचा खोट्याचा मुखवटा उतरलाय ना, म्हणून भीती वाटते तिला, बरोबर ना? समजलं नाही काही? फार काही महत्वाचं नाहीये, म्हणजे हिच्याबद्दल बोलून आपण आपला महत्वाचा मौल्यवान वेळ वाया घालवायचा एवढी ही महत्वाची नक्कीच नाहीये, हो ना? काय निघ। जगन्नाथ, तू इथे काय रे? फारच धाडस केलंस। चंद्रकांतजींचे खूप फोन येऊन गेले म्हणून आलो। एवढ्यासाठी इथवर आलास तू? काहीच गरज नव्हती खरं तर। अगं तिलोत्तमा, गरज होती ना। आता तिलोत्तमा, मी तुला जे सांगायला इथं आले ना, ते आता मी तुला याच्या समोरच सांगते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।